प्रसाद मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दणुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मस्तके पायाभये प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वार हरी भेटी करो तैसे पाठांतर करुणाकर भाषण जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री महाराजांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा जीवनातला मी केलेला एक गोड संकल्प आहे, जो भगवत प्राप्ती करता आम्ही केला. काय संकल्प आहे तो संकल्प सांगणारा अभंगच सेवेकरता निवडलाय. विठ्ठल गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे
अत्यंत लाडके शिष्य, ज्या शिष्यावर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी शिष्याची जो निघे सेवा मानी देवा सारखी, अगदी या परंपरेमध्ये शिष्याचे कडून सेवा न घेता त्याला देवासारखं मान्य करणाऱ्या संप्रदायात प्रत्यक्ष स्वामी महाराजांकडे पाहून ज्यांनी स्वाभिमानाने सांगावं हे माझे पट्ट शिष्य आहे, पुढचा बराचसा भार यांच्यावर आहे, संप्रदायाची जबाबदारी यांच्यावर आहे, संस्थेची जबाबदारी यांच्यावर आहे, असं धाडसानं ज्या सद्गुरु जोग महाराजांनी म्हणावं, असं एक संतत्व आपल्या या परिसराला लाभलं. तुमचा परिसर गारपिटीच्या संकटात नाही, कोरोनाच्या संकटात नाही, कोणत्या आजारपणाच्या संकटात नाही, ओल्या दुष्काळात नाही, कोरड्या दुष्काळात नाही. एक विचार करावा वाटतो, या भागात कोणतंच काही येत नाही बाबा संकट. त्याचं कारण आहे इथं राहता आपले स्वामी बंकट. संकट जे आपल्यावर येऊ देत नाही ते आपले माय बापासारखा सांभाळ करणाऱ्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु स्वामी महाराजांच्या समाधीनं पवित्र हे नगर आहे. गेले योगीराज अनादि जे आदी, राहिल्या त्या समाधी जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. आणि नामा म्हणे देवा, गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगामाजी. कीर्ती जगामाजी एक, ज्ञान जगामाजी दोन, आणि समाधी जगामाजी तीन. अशा तीनही गोष्टीचं दान नेकनूरकरांच्या पदरात स्वामी महाराजांनी घातलं. हा पदर किती भाग्यवान आहे महाराज. अरे ओट्या घेऊन तर सगळेच तयार होते, पण साधू कुठेही समाधिस्थ होत नाही. त्यांच्याबरोबर त्या जागेचा लढा लागलेला असतो. असं आहे. खूप नेकनूरकरांचे अनंत जन्माचे भाग्य, अनंत जन्माची पुण्याई, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फळासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे नकडे महिमानो. शक्य नाही महाराज, वाऱ्यावर पालान घालता येईल. पालान म्हणजे हत्तीवर अंबारी, अंबारीच घातलं जाणार वस्त्र, असं घालता येईल. पायी चढवेल गगन, तपश्चरण एखादा आकाश सर करेल. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, त्रिकालाचं ज्ञान होईल. पण माझ्या स्वामी महाराजांचं महिमान एखाद्या जन्मामध्ये कळणं शक्य नाही. इतकं मोठं दान तुमच्या पदरात घातलं. या भूमीमध्ये येताना मठ थोडा आत आहे. कायम ज्या वेळेला वाटेनं जातो त्यावेळेला आपोआप नेकनूर जरी झोपेत जरी असलो मी, आणि आपल्याला समजलं आपण नेकनूरला आहे, तरी प्रत्येकाचे दोन हात जवळ येतात. इतकी पुण्यवान ही नगरी आहे. इथली माती बुक्का म्हणून जरी कपाळाला लावली तरी बुक्क्याची बरोबरी करणारी ही माती आहे. का? कारण स्वामी महाराजांच्या भजनानं माती पवित्र झाली. ते तीर्थ, ते क्षेत्र जगीतेची पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, जया पुरुषा भक्ती कथेसी मैत्र. ते तीर्थ, ते क्षेत्र. आणि स्वामी महाराजांनी हा मठ इथं महाराजांच्या समाधीने आपल्याला सगळ्यांना दर्शनाला मिळतो. मधल्या काळामध्ये मठ छोटा, मठाचा कारभार छोटा, पण कौतुक केलं पाहिजे. ख्याती आहे महाराज उभ्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरेची सेवा करणाऱ्या संतांपैकी. मूळ अधिष्ठान म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या 7 संतांच्या अधिष्ठानाची सेवा करणाऱ्या संत हृदय सम्राट स्वामी महाराजांचं संस्थान पूर्ण राज्यामध्ये माहिती झालं. आणि महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात हृदयापर्यंत माझे स्वामी महाराज पोचावे असा जीवनभराचा वसा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतला, ते आपल्या सगळ्यांचे लाडके श्रद्धेय श्री गुरु, आमच्यावर ज्यांचं नितांत पुत्रवत प्रेम आहे, अगदी बाळासारखं आम्हा सगळ्या लेकरांना जी कायम सांभाळतात. माझ्या जीवनातलं एक
आदर्श स्थान आहे, महत्वाचा आशीर्वादाचा हात आहे. अशा आदरणीय श्रद्धेय लक्ष्मण बाबा, बाबांच्या मार्गदर्शनाने, बाबांच्या उपस्थितीने आणि तुम्हा सगळ्या या बंकट स्वामी मठाच्या मावळ्यांच्या सहयोगाने बाबांना खूप मोठं धाडस मठाचं काम करताना निर्माण झालं. सगळे विश्वस्त, सगळे सभासद, समस्त नेकरूर ग्रामस्थ, बीड जिल्हा, मराठवाडा, सकल समाजातली, सकल पक्षातली, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सगळंच संगोपन करून सगळ्यांना पुढे घेऊन जाऊन मठ कसा पुढे नेता येईल, आपल्या स्थानाचा विकास कसा करता येईल, असं कायमच ज्यांच्या मनात असतं त्या बाबांनी संस्थेला नवीन उजाळा दिला. इथं मी 2 वर्ष खाली आलो त्यावेळेला समाधान महाराजांची कथा होती. मी तो व्हिडिओ पाहिला होता, सगळं भिजलो होतं. काय मंडप तयार झाला महाराज. अहो, आमचं मुक्ताबाई संस्थान आहे, पण मी प्रामाणिकपणानं सांगतो एवढा कीर्तन मंडप आमच्याकडे सुद्धा नाही. हे सोपं नाही महाराज. भर पावसात इतकी लगबग. मांडव खेळला, नारळी सप्ताह होता, मरणाचा पाऊस चालू झाला, तुम्ही होते सगळे. त्या इतक्या पावसातही गाडीतली फाईल काढली आणि मला फाईल दाखवली. बघा बघा, आपल्या मठाकरता आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 1 करोड रुपयाचा निधी प्राप्त झाला. पाण्यात किती तळमळ असावी हो. माणसं आम्हाला रात्री घर दाखवता बॅटरी का चमकून. हे बेडरूम आहे, हॉल आहे, टॉयलेट, अरे ते काय दाखवतो. साधूचं जीवन कसं असतं, कायम स्वामी, कायम स्वामी, कायम स्वामी. कुठेही जातील तिथं स्वामी. स्वामीमय जीवन झालं. आणि स्वामीमय ज्यांचं आयुष्य आहे ते पूजनीय आपले सगळ्यांचे बाबा आहेत. लक्ष्मण बाबांनी मला आदेश केला. नारळी सप्ताहतही सेवा झाली, पण तेव्हा काही सेवा तेव्हा मुंगळा झाला पिंगळ्याचा. बिना पिंगळ्याचा गाडीत बसलो. बरेच लोक नाराज झाले. म्हटलं काळजी करू नका, नेकनूर आएंगे. तो योग आज आला. आज पुन्हा तुम्हा सगळ्या आई वडिलांच्या दर्शनाचा योग आहे. सुंदर चित्र आहे. प्रगल्भ झाला वारकरी संप्रदाय. विकासाच्या दृष्टिकोनातून संप्रदायाची उन्नती गुरुवर्य पूजनीय बाबांच्या माध्यमातून इथं होते. श्रद्धे सगळी महाराज मंडळी, मृदंग साथीला आमचे जगदाडे गुरुजींचे सुपुत्र श्री दिग्विजय महाराज, उजव्या हाताला आदरणीय निलेश महाराज, महेश महाराज, दोघांचे चरणी प्रणाम करतो. कायम माझ्या संपर्कात होते असे आदरणीय गुड्डू महाराज. माफ करा, 500 रुपये बाबा मी दंड भरायला तयार आहे, पण एवढं गुड्डू महाराज नाव घेतो. मला कोणीतरी सांगितलं 500 रुपये दंड आहे गुड्डू महाराज. म्हटलं 500 रुपये भरेल मी, पण एकदा गुड्डू महाराज म्हणू द्या. आमचे दिनेश महाराज कंचनपूरकर, खरं तर कंचनपूर त्यांचं गाव आहे, बाबांच्या सेवेत आहे. आदरणीय श्री रणजित महाराज आहेत. आदरणीय श्री माझे मित्र नानासाहेब महाराज आहेत. माझे मित्र श्री न्यूज 18 मराठीचे पत्रकार कीर्तनकार सुरेश महाराज आहेत. गोड ज्यांनी कीर्तनाची चाल गायली असे आदरणीय जरांगे महाराज आहेत. आदरणीय सगळी महाराज मंडळी. काही नाव माझ्या पाठ नाही, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. मगापासून आलो त्यावेळेला कार्यक्रमाबद्दलचा खूप आनंद आहे. खूप नवनाथ भाऊंकडे बसलो, आमचे संतोषजी रोकडे त्यांच्याकडे बसलो. फार आनंद वाटला. एक सावता फुल भंडारचे ते दोघं बाप बेटे मी पाहिले. वा, संतोष श्रीराम राऊत. एक विलास रोकडेंकडे बसलो आपण मगाशी ना, हे श्रीराम राऊत, सावता फुल भंडार नावाचं. आज मला अख्खे खूप जणांनी त्यांचाच व्हिडिओ पाठवला. का हात नसलेला माणूस व्यवसाय सांभाळतो महाराज. एक हात नाही त्यांना. सध्या 2 हातावाले हात ज्योतिषाच्या हातात देऊन राहिले आणि एका हातावाला आपली दिनचर्या सांभाळून राहते. आम्ही लहान होतो त्यावेळेला आपण अशोक सराफची चित्रपट पाहायचो. आता माणसं अशोक खराचीच व्हिडिओ पाहता. अरे काय काळ आला. पण जाऊ द्या, असे माणसं पाहिले की जरा बरं वाटतं, आनंद वाटतं. तुम्हा श्रीराम भाऊ राऊत त्यांचे सगळे सुपुत्र, अहो फार आनंद आहे. माणूस कष्ट करून मोठा होत असतो आणि देवही कष्ट करणाऱ्याच्या पाठीमाग उभा राहतो, आयत खाणाऱ्याच्या नाही. आपला अभंग कष्टाचाच अभंग आहे. काय भेटतं महाराज आयत या जगात कोणाला? काही मिळत नाही. कष्ट करण्याची नीती ठेवा. जगामध्ये ती नीती संपली आहे.
साहेब ती व्यायामशाळेची भिंत पडली हो, अहो सिमेंट चांगलं नव्हतं साहेब. तो माजर सुंब्याकडे जाणारा रस्ता खराब झालो, सिमेंट चांगलं नव्हतं. अहो साहेब सिमेंट चांगलं नव्हतं म्हणून व्यायामशाळेची भिंत पडते, सिमेंट चांगलं नव्हतं म्हणून रस्ता खराब होतो. साहेब जा ना एकदा आमच्या बापाच्या किल्ल्यावर गडावर. अरे 400 वर्ष झाली अजून दगड घसरला नाही रायगडाचा शिवनेरीचा. काम चांगलं व्हायला सिमेंट चांगलं लागत नाही, नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते. आणि ते शिकवण्याचं माध्यम कीर्तन आहे. हरवलेल्या कीर्तनकाराला, हरवलेल्या गायकवादकाला, हरवलेल्या श्रोत्याला तुकोबाराय ज्ञानोबारायच जागेवर आणू शकतात, जग कोणी जागेवर आणू शकत नाही. म्हणून तर हा अट्टहास आहे. परंपरेची सगळी सेवा चाललेली, तुम्ही सगळे कष्टच करण्याकरता इथं आले. हे कष्ट वायाला जाणार नाही. महाराज तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळास, सगळं पदराला येणार फळ देणार हे माध्यम आहे. भरपूर गावची मंडळी आहेत. उदंड वडगाव, मोरगाव, माजरसुंबा, आहेर वडगाव, पाली, बीड, जेवढ्यांचे मला फोन झाले ती सगळीच मंडळी. काहींशी बोलणं झालं नाही, काहींशी झालं, पण तुम्हाला सगळ्या आईसाहेबांच्या वारकऱ्यांच्या चरणी प्रणाम करून माझ्या सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. या अभंगाच्या द्वारात तुकोबाराय जीवनातला एक संकल्प सांगताय. मानवी जीवन तसं संकल्पाने भरलेलं जीवन असावं. ज्याला आयुष्यात काही मिळावं वाटतं त्याने काय मिळवायचंय हे ध्येय आज ठरवा आणि त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू करा. कसं आहे हो ध्येय? एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, आपलं ध्येय, आपलं अम्बिशन, आपलं उद्दिष्ट सुखाचंच आहे. ध्येय कोणाचंही असो ते सुखाचंच आहे, पण ध्येयाची वाट मोठी कष्टाची आहे. महाराज किती कष्टाची आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती. नावी दादाने पाजवलेला वस्तारा, त्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकं या जगतामध्ये यश मिळवणं कठीण आहे. अरे बाबुडीची सारावी हाते तव जलतो दिसे आई ते. शेवाळाच बाजूला केला नाही पाणी कसं दिसेल, जमिनीचं आवरणच बाजूला केलं नाही दहन कसं दिसेल. तसं पारमार्थिक साधनेत कोणते प्रयत्नच केले नाही, भगवत कृपा कशी दिसेल. अरे कष्ट कर बाबा. जीवनामध्ये माणसाने विना कष्टाचं आयुष्य काढू नये. राहा कुठेही पण कष्ट करून राहा. तुकोबाराय म्हटले आम्ही कष्टाला निघालो पण संकल्प करून निघालो. काय संकल्प आहे? तुकोबारायांनी जीवनामध्ये काही संकल्प केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी आले करावे ते देहूतलं मंदिर भंगलं. माझ्या गावात मी चांगलं पांडुरंगाचं मंदिर बांधेल, तुकोबारायांचा संकल्प आहे. त्याच अभंगात पुढे तुकोबारायांनी एक संकल्प सांगितला. त्या संकल्पाचा या अभंगात विस्तार आहे. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया. यश मिळवण्याकरता तुकोबाराय म्हटले आम्ही संत वचनाची सेवा करायला तयार आहे. भगवत कृपेकरता माणसावर काही गोष्टींची कृपा असावी लागते. पहिल्यांदा तर माणसावर काळाची कृपा असावी लागते. काळ चांगला साध्य व्हावा आपल्याला. तुकोबारायांवर काळाची कृपा होती. साधला हा पर्वकाळ. काळाची कृपा, काळ माणसाला प्रभावित करतो. आणि भक्ती साधना अधिकस्य अधिकम फलम. अधिक मास आला की आपल्याकडं जर एवढं पुण्य साचलेलं असेल, अधिक महिना आला आणखी एवढं पुण्य करा, तो दुपटीनं तिपटीनं 10 पटीनं वाढायला लागतं. का? काळाचा प्रभाव माणसाला यशाच्या जवळ जवळ नेत असतो. तुकोबारायांनी काळाचा प्रभाव जीवनावर पाडून घेतला. 2 संघाचा प्रभाव माणसाला आयुष्यात पुढे नेत असतो. तुमचा हात कोणाच्या हातात आहे यावर तुमचं माझं जीवन ठरलेलं आहे. कोणाच्या हातात हात देऊन काय उपयोग आहे? ज्याचं अन्न चांगलं नाही,
ज्याचं वागणं चांगलं नाही, स्वैराचार जीवनात आहे, कायम हिंसा जीवनात आहे, त्याच्या हातात काय हात देता? तुम्ही पहा, जगामध्ये अवलोकन केलं तर सगळे देश भारताच्या हातात हात द्यायला तयार आहे. सगळे देश जगाच्या पाठीवरचे. का? कारण या देशाचा हात पवित्र आचारसंहितेनं भरलेला हात आहे. चीनमध्ये 2 महिन्याच्या बाळाचं सूप पिण्याची पद्धत आहे. तिथं गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे. नेकनूरकर, हम दो हमारा एक, गुगलला सर्च करा, जाणवेल तुम्हाला हे सगळं. 2 महिन्याच्या बाळाचं तिथं गर्भपात महिला जास्त करतात, अबॉर्शनचं प्रमाण जास्त आहे, खुला परवाना आहे. मग 2 महिन्याच्या बाळाचा स्त्रीनं गर्भपात केला की ते बाळ हॉटेल व्यावसायिक चांगले पैसे देऊन विकत घेतात. आणि त्या 2 महिन्याच्या बाळाचं, येथे 2 महिन्याच्या बाळाचं सरकार मान्य सूप मिळेल अशी बोर्ड लावलेली चीनमध्ये. 2 महिन्याच्या बाळाचे जी माणसं सूप पिऊ शकतात, त्यांच्या हातात काय हात देता? त्यांचा काय आचार ठिकाणावर आहे? शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो, तो देश पाकिस्तान आहे. आणि रस्त्यानं जाणाऱ्या पर स्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो, तो देश हिंदुस्थान आहे. या देशाची आचारसंहिता अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे. का? त्याला कारण आपलं खानपान आहे. आपलं खानपान फार सुंदर आहे महाराज. माणसाचं खानपान योग्य असावं, थोडे परी निरे, थोडस, एखादी चपाती जेवा पण छान. 100 रुपयाची भाजी घेता हो माणसं राजस्थानी ढाब्याला. किती रुपयाची? 100 रुपयाची. पण 100 रुपयाची भाजी घेतल्यानंतर ट्रक ड्रायव्हर 500 रुपये रोजंदारीनं काम करणारा माणूस बरणी काढतो तुपाची, 100 रुपयाच्या भाजीत वाटीभर तूप खातो, पोटभर जेवतो. 30-30 एकर जमीनदाराची पोरं आपण 500 रुपये रोजानं काम करणारा वाटीभर तूप सकाळी, वाटीभर तूप संध्याकाळी खातो. आपण जमीनदाराची पोरं घरी तूप म्हटलं की आपली बायको म्हणते, चूप, काय का तूप बे? याच्याकडे जरा ध्यान द्या. उन्हाळ्यामध्ये एका भाकरीची भूक असेल तर असं म्हणतात 3 चतकोरच भाकरी जेवावी. राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत लिक्विड घ्यावं. लिक्विड म्हणजे लिक्विड म्हणजे ताक, दही, कैरीचं पण, उसाचा रस, असं काहीतरी लिक्विड घ्या. पण आता आयुर्वेदाचे नियम, भोजन मध्ये तो अमृतम भोजनंते विषमवारी, हे काही कीर्तनात सांगायचं ते माझ्या वयाला न शोभणाऱ्या गोष्टी. पण निदान तरुणांना तरी सांगेल, आहाराची काळजी घ्या. उत्कर्ष आहार सुद्धा करू देतो. काळाचा प्रभाव घ्या. दुसरी गोष्ट, अन्नाचा प्रभाव घ्या. करोडो रुपयाची मालमत्ता आहे विराट कोहलीची. मी रोज त्याचं नाव घेतो कीर्तनात, रोज. माझ्या आवडीचं प्लेयर आहे महाराज. 1300 करोड रुपयाची मालमत्ता आहे त्याची, किमान सांगतोय तुम्हाला. जगप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू आहे, जगप्रसिद्ध बायको आहे त्याची. काय नाव आहे त्याच्या बायकोचं? अनुष्का शर्मा. माझ्या बायकोचं नाव माहितीये का तुम्हाला? नाही. आता माई बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, येईल काय माहिती तशी. त्याची बायको अभिनेत्री आहे, तिचा परिचय देशात नाही जगात आहे. जगप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा, जगप्रसिद्ध प्लेयर विराट कोहली. पण जिभेचे आणि दाताचे चोजले पुरवणाऱ्यांनी ऐकू, विशेष लक्ष देऊन ऐकाय वाक्य. 1500 करोड रुपयाचा मालक आहे. पण वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या नव्हे, मोजून 4 ते 5 दिवसाच्या अगोदर अर्धा IPL चा सीझन झाल्या बायकोला घेतो, वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो, ऑन टेलिव्हिजन सांगतो माईकवर, मी नॉनव्हेज खात नाही, मी दारू पित नाही. माईकवर. अरे 4 एकरावाला ऐकत नाही तुमच्या तालुक्यातला. तो म्हणतो माझ्या 4 एकर ऊस आहे, ऊसात बिबट्याच थपट्या. काय आग लावतो का त्याला? महाराजांनी अन्नाचा प्रभाव सांगितला.
सज्जना संगती करावा उपवास सज्जना संगती करावा उपवास दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये दुर्जनाचा गोळ घास सज्जना संगती करावा उपवास सज्जना संगती करावा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. अरे अधमाच्या अन्ना खादली या की जे वमना वांती कर ते अन्न सुख देत नाही बाळा. काळाचा प्रभाव उत्तम, संघाचा प्रभाव उत्तम, अन्नाचा प्रभाव उत्तम आणि अत्यंत महत्वाचा प्रभाव जो आज भंगात आहे वाचनाचा प्रभाव, दृकश्राव्य साधनाचा प्रभाव उत्तम असतो जीवनात. ज्याचं वाचन चांगलं त्याचं भाषण चांगलं. हा अभंग बाबा दुर्दैवानं मागं पडला. काही वाचावं वाटत नाही कोणाला. कीर्तन मलाही करावं वाटतं, कीर्तन कोणालाही करावं वाटतं, पण मला वाचावं वाटत नाही, तुम्हाला वाचावं वाटत नाही. काय मागं पडलं. काय तुकोबारांची कल्पकता असेल. तुकोबारांनी जीवनातल्या पाठांतराकडं किती बारीक लक्ष दिलंय महाराज. तुकोबारे म्हटले खूप नाही पण चांगलं पाठ करणार आहे आम्ही. काही लोकांच्या खूप पाठ आहे पण कामात काहीच पडत नाही. बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर वर्म राहिले ते दूर वर्म राहिले ते दूर बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर वर्म राहिले जगी भावी कीर्ती म्हणून झाला गोसावी जगी भावी कीर्ती म्हणून झाला गोसावी बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर वर्म राहिले ते दूर वर्म राहिले ते खूप पाठ केलं पण वर्मच राहिलं दूर. अरे काय करत त्या पाठांतराला. पाठ तर पोथ्याच्या पोथ्या आहे लोकांच्या. करता काय त्याला. ते सांगणाऱ्यालाही सांगावं लागतं आणि ऐकणाऱ्याला ऐकावं लागतं अशी परिस्थिती. सत्यनारायणाची पूजा चालू होती. पूजा झाली, पोथी सांगून झाली. घर मालक म्हणे रामराम महाराज झालं. हो. अरे पोथी लांबवा लागते, शिरा झाला नाही अजून. 15-1 मिनिट लांबवा लागते. लांबवा लागतं म्हणजे म्या लिहिलं का ते. तो म्हणे अरे लांबू कसं. काहीतरी करा महाराज. ते भूदेव म्हटले अरे बाबा पण काही लांब व्हायला काही पाहिजे ना. शेवटचं एक पान उरलं त्याच्यावर आता 15 मिनिट कसं काढू. शेवटचं जे पान उरलं होतं त्याच्यावर पूजेचा विधी लिहिला होता. यांनी तो पूजेचा विधी पाहिला. ते म्हणत थांबा थांबा पाहतो काहीतरी. तर श्रोत्यानो आता मी तुम्ही पोथी ऐकून झाली. ही जर पूजा घरी मांडायची झाली तर कशी मांडावी त्याचं ज्ञान देतो. कशी पूजा मांडावी, काय करावं काय करावं. पहिल्यांदा एक तांब्या घ्यावा, त्या तांब्याला तिलक करावं, त्या तांब्यामध्ये पाणी घालावं, त्या तांब्याचं पूजन करावं, त्या तांब्याला नमस्कार करावा. मग काय करावं, एक नारळ घ्यावं, 5 ठिकाणी तिलक करावं, 5 ठिकाणी हळद अक्षत कुंकू तिलक करून त्या नारळाचं दर्शन घ्यावं. तो तांब्या धान्यावर ठेवावा.
नारळ तांब्यामध्ये ठेवायच्या अगोदर त्या तांब्यामध्ये पानं घालावी. कोणती पानं घालावी? कोणती पानं घालू नये. कोणती पानं घालावी? जगात काय पानं कमी आहे, पण कोणती कोणती पानं चालत नाही, कोणती कोणती चालतात. कोणती पानं घालावी? त्या तांब्यामध्ये घालायचं पान काय केळीचं पान असावं का? नाही नाही. काय कडुलिंबाचं पान असावं का? नाही नाही. काय चिंचेच्या झाडाचं पान असावं का? नाही नाही. काय बदामच्या झाडाचं पान असावं का? नाही नाही. ते ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं? 15 मिनिटानं घरमालक आला, महाराज शिरा झाला. हा तर नागवेलीचं पान त्या तांब्यामध्ये घालावं पुंडली. तो ऐकणार म्हणे महाराज हे नसता केलं तुम्ही 15 मिनिट. बरं त्या अगोदरच्या पोथीचं तुम्ही सांगितलं आम्हाला फल की आम्हाला श्रवणस्य विभेदेन फल भेदोंतर संस्थिता. अगोदरच्या पोथीचं ऐकलेले फळ मिळेल, या पूजेचा विधी ऐकलेले काय फळ मिळेल? ते बोदेव म्हटले बाळा याचं सांगणाऱ्यालाही फळ नाही आणि याचं ऐकणाऱ्यालाही फळ नाही. काय करते या पाठांतराला? बहुत केले पाठांतर वरमरा इले ते दूर. पण तो गोवारे म्हटले आमचं पाठांतर तसं नाही, अभेदाचे पाठांतर. आम्ही कोणतंही पाठांतर करणार नाही, अभेदाचं पाठांतर करू. असं पाठांतर करू, असं पाठांतर करू. करू तैसे पाठांतर कैसे की जगन्निहंताला आमच्या पाठांतरावर, आमच्या भाषणावर, आमच्या बोलण्यावर करुणा करावी लागेल, कृपा करावी लागेल. असं आम्ही पाठ करणार आहे. प्रयत्न साध्य जीवन आहे तुकोबारांचं. मुस्लिम धर्मियांच्या त्यांची प्रार्थना पाठ आहे, पहा तुम्ही. दलित बांधवांच्या त्यांची प्रार्थना पाठ आहे. कीर्तनात बसलेल्या लोकांच्या सगळ्यांच्या, माफी मागून सांगतोय, सगळ्यांच्या काही हरिपाठ पाठ नाही. राग येऊ देऊ नका, पण याची गरज आहे हो. अरे या जन्मात नाही तर पुढं कधी करणार आहे? अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका आणि फळाची या हवा. हृदयी कामा केला रिघावा की तयाचे आसनी दिवा ज्ञानाचा गेला. आपलं ज्ञान हरवलं महाराज. पाठांतराचा विवेक आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही, वाचनाची सवय आपल्याकडे राहिलेली नाही. पुन्हा होईल. एखादा माणूस म्हणेल बघू पुढच्या जन्मात करू पाठ. अरे पुन्हा आहे काय? मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जानशी. हे तो न घडे रे सायासी कारे अंध होशी जाणून या. कैसे प्राप्तीचे वेळे निदय आंधळेपणाचे डोहळे. काय लेखा आंधळा झाला? 2 शब्द पाठ कर. काय पाठांतरण झालं? वारकरी संप्रदायाची सेवा ही शब्द सेवा आहे. इथं पाठांतराला खूप महत्व आहे महाराज. 2 शब्द यांच्या पाठ आहे म्हणून यांच्याकडे टाळ आहे. 2 शब्द माझ्या पाठ आहे म्हणून मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी आहे. 2 शब्दाची सेवा करण्याची वृत्ती आहे म्हणून हातात पखावज आहे. 2 शब्दाची सेवा ऐकावी ही इच्छा तुमच्या अंतःकरणात आहे म्हणून तर तुम्ही कीर्तनात आहे. शब्दाची सेवा करणारा संप्रदाय आहे. तुकोबारांनी सांगावा आम्ही शब्द सेवा करू. पाठांतराने माणसाची आंतरिक स्थिती बदलून जाते, अंतःकरणाची वृत्ती बदलून जाते. लक्षात ठेवा. पुन्हा 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 तेच 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 घोकमपट्टी करत राहिलो की ते पाठांतर आपल्याला सुख देतं, वाचलेलं आनंद देतं. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. काय आनंद आहे त्या श्रवणात, काय आनंद आहे त्या वाचनात, काय आनंद आहे स्वामी महाराजांच्या चालीत. चाली पाठच करावे लागतात. असं काही पाठ करू की जे त्या मालकाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न करेल. नामदोऱ्यांकडे काय होतं? सुम्म म्हणजे नारळाची दोरी. गाथावाचा नामदोऱ्यांचा. कमरेला नारळाच्या दोरीचा करदोळा आणि रक्त्याचं लंगोट. काय बरं होतं संसारात? पण काहीच बरं नसून सुद्धा नामदेवराय कीर्तन करायला लागले की जगाचा मालक देहभाव विसरून कीर्तनात नाचत होता. ही श्रीमंती होती पाठांतराची. म्हणून काही नाही. पाठांतराच्या आधारावर 2 संतांनी इथं ख्याती केली. ज्या भजनात आपण पंढरी गाठतो, ज्ञानोबा तुकाराम, पाठांतरानंच केली ख्याती. कशी ख्याती केली? आयती ख्याती कोणाची होत नाही, कष्ट करून मिळवलेली ख्याती. अरे आयत तर इथलं बाजारातलं येत नाही. तुमच्या घरात काय येतं? परवा मला एकानं फोन केला. तो म्हणे काय आवडतं तुम्हाला स्वीटमध्ये खायला? म्हटलं लड्डू. कोणते हो म्हणे? म्हटलं बुंदीचे.
त्यानं बायकोला सांगितलं जरा लाडू बनव, महाराजांना लाडू आवडता. किती वेळ आहे महाराज तुम्हाला यायला? 1 तास. बायकोला सांगितलं तासाभरात लाडू बनव. अहो ती बाई म्हणे 1 तासात लाडू होतात काय? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता का? पण ती बाई म्हणे अहो आजकाल लेकर ऑनलाईन भेटता, नीट फोन लावा फक्त तुम्ही. लाव. बिकानेरचा नंबर घेतला आणि लावला बीडला फोन. हॅलो. तिकडून एक बाई बोलत होती. शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय माणसं 600 फोनच लावत राहता, काम नाही आणि धंदा नाही. यानं लावला फोन. हॅलो. ती बाई बोलायला लागली. स्वीट मार्ट बिकानेरमध्ये आपण फोन केलेला आहे. मराठी बोलायचं असेल 1 दाबा, हिंदी के लिए 2 दबाइए, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी एकूणचा होता. तर म्हणे नाही मराठी म्हणजे मराठी. 1चं बटन दाबलं. ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन काही पाहिजे असेल 2चं बटन दाबा, खट्टा मिठा पाहिजे असेल 3चं बटन दाबा. गाड्याला स्वीटच पाहिजे होते यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये लड्डू पाहिजे असतील 1चं बटन दाबा, पेळा पाहिजे असेल 2चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याला लड्डूच पाहिजे होते यानं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा. काय ताप झाला म्हणे गड्या. खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. गडी नेकनूरचा होता. लाडूच पाहिजे होते आणि बुंदीचेच पाहिजे होते. बुंदीच्या लाडूचं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई म्हटली बुंदीच्या लाडू 1 किलो घेण्याकरता 1चं बटन दाबा, 10 किलो घेण्याकरता 2चं बटन दाबा आणि 1 क्विंटल घेण्याकरता 3चं बटन दाबा. यानं रागात 3चं बटन दाबलं आणि फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन याला. भाऊ नेकनूरला लागला फोन? हो नेकनूरच लागला. 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा नेकनूरला कोण्या पत्त्यावर पाठवायचे लाडू? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. तुम्ही लहान्यासोबत बोलण्याकरता आता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता तुम्ही 2 दाबा आणि मोठ्यासोबत बोलायची तुमची दाट इच्छा झाली तर तुम्ही 3 दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात बीडची हजारो माश्या बसलेले लाडवांची 1 ट्राली लवकर आपल्या नेकनूरला येत नाही. तुकोबरांनी जे जीवनात आनंदाचे लाडू खाल्ले, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ते काय सहज खाल्ले का? अरे त्या लाडवाचं खरं उद्दिष्ट साध्य करण्याचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्नच तुकोबरांनी या अभंगात सांगितले. करू तैसे पाठांतर, करू तैसे पाठांतर, पाठांतर तुकोबरे म्हटले. हे प्रयत्न आहेत आमचे. काय साध्य? करुणा कर भाषण, त्यानं करुणा करावी अशी आमची वाणी पाठांतरानं आम्ही तयार करू. कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाला मी थोडासा व्यावहारिक जीवनाच्या अर्थाकडे या अभंगाचं वचन सांगतो.
तुम्ही असं बोलायला, मी असं बोलायला शिकूया की आपलं बोलणं ऐकल्या समोरच्याच्या अंतःकरणात करुणा प्रेम निर्माण झालं पाहिजे. आपल्या बोलण्यानं आग नाही, आपल्या प्रेमानं आग विझली पाहिजे, आग लागायला नको. काही लोकांची वाणी आगच लावते मला. त्यांचं बोलणं असं समाधानाचं नसतं, शांततेचं नसतं, काय मग आदळूपट थापट पसारा सगळा. एक पोरग म्हणे आई मी लग्नाला येतो तुझ्यासोबत. नाही रे बाबा म्हणे लग्नाला येऊ नको, तुझं तोंड चांगलं नाही. काही बोलतो तू मनात येईल ते. अगं म्हटला मी येतो, काहीच चुकीचं बोलणार नाही, तू मला लग्नाला घेऊन चल. निवांत बसशील ना? तो म्हणे खूप निवांत बसशील, मी चुकीचं बोलणार नाही. तू मला असा थोडा पिंडासारखा भात बनवून दे, मी चट 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 कुत्र्यासारखा खातो, मोडद्यासारखा पडून राहतो, तुला त्रास देणार नाही. आई म्हणे भाऊ यात काय चांगलं झालं हे बोलणं? तो म्हणे अरे हो ते चुकलंच जरा, तू एक काम करा आता मला. मी एक शब्द बोलतच नाही, इथंही बोलत नाही तिथंही बोलत नाही. कोणत्या तरी लग्नाच्या मंडपाच्या कोपऱ्यात एखाद्या पडून राहील, काय कोणाकडे पाहणार नाही. त्या मंडपाला आग लागली तरी मी कोणाकडे पाहणार नाही. मंडपाला आग लागत लागत ती आग नवरदेवापर्यंत आली, नवरदेव मेला. अरे काय चांगलं झालं यार. ऐकता हे भाषण? काही लोकांचं बोलणं ऐका, ऐकतच राहू वाटतं. महाराज श्री गुरु मारुती बाबांचं बोलणं ऐकतच राहू वाटतं. काही लोकांची कीर्तन बघा तुम्ही, बार काही ना ऐकतच राहू वाटतं. ज्ञानसिंधू संदीपन महाराज हासेगावकर महाराजांवर तर विशेष कोट्यातून प्रेम आहे त्यांचं. हो पहा त्यांची ठेवण कीर्तनाची, त्यांचे श्लोक, तो भाषेचा स्खलितपणा, फ्लुएन्सी बोलण्यातली, एक शब्द सुद्धा अडकत नाही महाराज मराठीचा. काय सांगावं, आपला एक शब्द धड येत नाही. असं बोलायला शिका की आपली वाणी आपल्याला सहकार्य करेल. मारवाडी समाज बोलण्यावर जग जिंकतो, ब्राह्मण समाज बोलण्यावर जग जिंकतो. पहा तुम्ही, मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो, वाद नाही, बोलणं एकदम मंजूर. एखाद्याचा रागही आला, त्याचा खेळही करायचा झाला तर इतक्या शांततेत करता येते की शेजाऱ्याला कळू देत नाही. आपण तर बँड घेतो, अख्ख्या गावात डफळ, शांत मंजूळ, थोडंच बोलतील. त्यांच्या महिलाही पाहतो मी, बैठकीत बसलो तरी आवाज येत नाही. पैजण वाजल केव्हा 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 लक्ष्मीच्या पावलाचं हॉलमध्ये, किचनमध्ये. काही बाया तर गल्लीतून गेले की असं वाटते पोकलँड गेला आपल्या गल्लीतून, वजन धबधबा. आता तेले काय सांगता, हे करू तैसे पाठांतर, वांग्यात घोडं जाईल आपलं. असं आहे ते. परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो, तिकडून निघता निघता माझी सासू मला म्हणे जावे बापू तुम्ही सुखी राहा. म्हटलं मामी एवढं सोपं आहे का बापा ते आता? अरे मले सुखी ठेवणं असेल तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही हो आम्हालाही सुखी राहायचंय बापा, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. सांगता कोणालाही करू ना कर भाषण. पहा तुम्ही, खरोखर आदर्श घ्या ब्राह्मण समाजाचा, मारवाडी समाज. अरे शिव्या दिल्या तरी ऐकून घेता. 10 वर्षाचं पोरग बसलेलं असतं गल्ल्यावर, दारू पिलेला माणूस दुकान येतो, तो शिव्या देतो. 10 वर्षाच्या पोराला ज्ञान नसतं ते. तो बापाला सांगतो पप्पा मेरे को गाली दे रहा. त्याचा बाप म्हणतो देन दे, उसका खेत है नेकनूर के बाहर रोड पे 2 एकड़, रुक जरा तू, उसमें पेट्रोल पंप डालना है तेरे को. कशाचा प्रभाव आहे? केवळ वाणीचा. अरे तुकोबरांनी देवाला दिलेलं साधन कोणतं आहे? वाणीच आहे, शब्दच आहे. पण त्या शब्दाच्या द्वारा जी या लोकात कधी घडलं नाही ते घडून दाखवलं. ज्ञानोबरांनी काय परमात्म्याला दिलं? शब्द साधन. आधी विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. विवेकाची गोष्ट सांगितली, जगताला दिली. शब्दाच्या द्वारा जी या जगात कधी घडलं नाही ते ज्ञानोबरांनी घडवलं, तुकोबरांनी घडवलं. काय घडवलं? हा देह कधी वैकुंठाला आतापर्यंत गेला नाही, याला इथं ठेवावं लागतं. तुकोबरांनी याला ठेवलं नाही. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले.
स्वामी तुकया दातारा पाठांतराच्या वचनाच्या आणि शब्दसेवेच्या आधारावर कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. घडलं नाही हो कधी, घडून दाखवलं. अरे देह सांभाळायला बरेच जण तयार झाले होते. त्या मायकल जॅक्सनकडे करोडो रुपयाची मालमत्ता होती, सारं त्याचे ऐकायचे. मंत्री संत्री राजे महाराजे सगळेच. पण देवाच्या विरोधात पाऊल घातलं त्या मूर्खानं. त्याला 150 वर्ष जगायची हौस झाली. मायकल जॅक्सनला काय होतं त्याच्याकडे ऐका. त्यानं 12 डॉक्टरांची टीम फक्त स्वतःचं शरीर तपासायला ठेवली होती. 12 डॉक्टर घरी घरगड्यासारखे काम करायला. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईज डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. दिवसातून 4 वेळाला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. 4 वेळा सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा, सर्वश्रेष्ठ जेवण जेवायचा. पण माझ्या नेकनूरकरांनो, माझ्या स्वामी सेवकांनो, देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या त्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. मुळदा पडलेला होता त्याचा रोडला. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? पैशाच्या जोरावर तुम्ही 12 माणसं घरी कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर पांडुरंगाची सत्ता आहे तोपर्यंत तुम्ही नेकनूरमध्ये, मी मुक्ताईनगरमध्ये जिवंत आहे हे कायम स्वरूपी ध्यानात ठेवा. हे काय आपल्या बापदादाची जहागीरदारी आहे का? मक्तेदारी आहे का? अरे पाठांतराला हे एवढंच तोंड काम करतं आणि त्याही तोंडाने 4 भंग वाचत नसतील वेड्या तर किती मोठा अपराध आहे हा. 84 लाख देहाची गाव आहे, त्यातला एक मुक्काम मानवी नरदेहाचा आहे. हे प्रमाण याच देहात म्हणता येतं. करो तैसे पाठांतर, आम्ही काही पाठ करू पुढच्या जन्मात नाही. संधी घ्या करून. पाठांतराच्या जोरावर कलियुगात अद्भुत झालं. आजही संतांचं पाठांतर चालू आहे, ज्ञानोबरांचंही चालू आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंदू, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू.
आजही कथा कीर्तन चालू आहे, पाठांतर चालू आहे. ज्ञानदेवी घेतली दान. आजही वैकुंठाला भजन चालू आहे. तुकोबारांनी केलेलं ध्यान आहे, तुकोबारांनी केलेलं पाठांतर आहे. नेकनूरकर आपल्यालाही संधी आहे, एवढं प्रमाण पाठच करून ठेवा अंतःकरणावर. मी उद्या सकाळपासून एक ज्ञानेश्वरीची ओवी, 2 दिवसाला एक, 3 दिवसाला एक, 4 दिवसाला एक झाली तरी चालेल, पण एखादी ओवी पाठ करेल, एखादा अभंग पाठ करेल. थोडं तर सवय लावा. एवढंच शरीर आहे म्हणून महाराजांनी आवाज दिला, उठा 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 किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली झोप. उठा किती माय बाप कैची लागली झोप. थोडा आवाज द्या, समोरचा ऐकू द्या, टाळ वाजवा. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली झोप. हुजूर गावाला चुकवा एवढी खेप, चुकवा एवढी खेप. हुजूर गावाला चुकवा हुजूर गावाला चुकवा एवढी खेप, चुकवा एवढी खेप. उठा 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 किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली से झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली झोप. उठा उठा किती माय बाप कैची लागली झोप. कैची लागली झोप. कैची लागली झोप. कैची लागली झोप. रातभर दिवस काय झोपाच काढता. एकच एक एवढं मुख कमल परमेश्वरनं दिलेलं हे पाठ करू शकत. अरे रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तो वेद वधून घेतला ज्ञानोबरांनी. किती प्रमाण आहेत आपल्याकडे. आपण जर निष्ठेनं गाथा वाचायला लागलो, या हाताला कोण्या भविष्यकाराला काय दाखवता, या हाताला ज्ञानेश्वरी दाखवा, या हाताला गाथा दाखवा. हस्त नाही, भाग्यरेषा बदलवणारा संप्रदाय हा. रेड्याची भाग्यरेषा बदलवली, भिंतीची भाग्यरेषा बदलवली. आपलं काय लावलंय. म्हणून हे प्रमाण म्हणून पुढे चला. करू तैसे पाठांतर, करुणा कर भाषण. करुणा उत्पन्न होईल, प्रेमानं आमचं जीवन पुढे जाईल. नव्हे नव्हे एकाच गोष्टीची कायम गोकमपट्टी केली की जपस्तदर्थ भावना. माणसाची भावना त्या जपासारखी होते आणि परिणाम काय होतो, अमूर्त परमात्मा मूर्त होतो. तुम्हाला थोडं चरित्र सांगतोय का. संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांच्या घरी त्या महालामध्ये काम करायला एक बाई होती. ती रोज कामाला जायची. तुम्ही बोर नाही ना झाले अजून, कारण कीर्तन मांडव खेलचं नेकनूरचं आहे, त्याच्यामुळे 4 तास आहे. अरे काय टाळ्या वाजवता, काय जीव घेता का आमचा. काय पाहुण्याची जोडी आली तर ह्या खातो. एकदम वेळेत काय काळजी करू नका, या विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा. रोज त्या मीराबाईच्या महालामध्ये कामाला जाऊ. त्या बाईनं टॉयलेट स्वच्छ करावी, बाथरूम स्वच्छ करावं, झाडू पोछा करावा. एक दिवस त्या कामाला जाणारीचा पोरगा तिला म्हटला, आई तू कोणाकडे कामाला जाते का रोज. मी त्या मीराबाईंकडे जाते. मी येऊ कशाला, मला त्यांचा महाल पाहायचा आहे. अरे पण त्यांचा महाल तू कशाला पाहतो. नाही मला बघायचं आहे. आणलं महालात. मीराबाई महाराज बसलेल्या होत्या, त्यांच्या जवळ दर्शनाला नेलं. मीराबाई हा मुलगा आहे माझा, ऐका बरं का. बर बर महाल बघायला आला तुमचा, येऊ द्या. दर्शन घेतलं, त्या कामाला निघून गेल्या. पोरग महाल पाहत बसलं. तेवढी त्या मीराबाई महाराजांनी
घुंगर घेतली आणि पायात बांधली. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. आणि देह भाव विसरून नाचल्या. देह भाव विसरून. त्या पोरानं त्या मीराबाईला पाहिलं. त्याची कामना जागी झाली महाराज. त्याची नजर बदलली त्या मीराबाईकडे बघण्याची. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं आजही मी येणार. आज कशाला? मला महाल पाहायचंय. काल पाहिला ना? नाही, महाल चांगला आहे, मला पुन्हा बघायचं आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा. कशाला रे? मला तिथलं वातावरण आवडतं. चौथ्या दिवशी पुन्हा. आज कशाला रे? नाही, मला तिथं करमत. रोज 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 15 दिवस आई सोबत ते पोरगा. 16व्या दिवशी आई सोबत घरात आला. उंबरठा ओलांडून माईल का आत आले. आणि तो पोरगा आईला म्हटला, आई 15 दिवस झाले मी त्या महालात येतोय, माझी एक इच्छा झाली आज. काय रे बाळा? मला लग्न करायचंय. चांगलंय, कोणालाही लग्न करावं वाटतं. तुला वाटणं काय नवलंय? तो म्हटला, नाही नाही, तू ज्यांच्या घरी काम करते मला त्या मीराबाई सोबत लग्न करायचंय. आई म्हणे, भाऊ बरं झालं बापा, ही गोष्ट तू पहिल्यांदा मला सांगितली. हे जर बाहेर सांगितलं असतं तू, तर तुझ्या जळगावचं वांग्याचं भरीत केलं असतं. कसं बोलून राहिला? अरे का राजा भोज, कुठं आपण, कुठं ती मीराबाई? टॉयलेट स्वच्छ करते मी तिच्या महालात. बाथरूम स्वच्छ करणारी बाई आहे. अरे काय बोलतो तू? तुझ्या जिभेला काही हाड? तो म्हटला, अगं तू म्हणून तर बघ तिला. तसं जर नाही झालं तर मी माझं जीवन संपून टाकेल. मी तिलाच लग्न करणार, तिच्याशी लग्न करणार. एकुलता एक पोरगा. सोन्या असा विचार करू नको. तो म्हटला, तू माझ्याकरता तिला एकदा विचार. लगबग करत रडत माय दारात गेली. महालाच्या पारीचं दर्शन घेतलं, आत गेली. डोक्यावर पदर आहे, अश्रू सावरले. मीराबाई महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मीराबाईने विचारलं, या. उशीर झाला जरा. हो, जरा माझं एक काम होतं. काही नाराज दिसतंय तुम्ही मीराबाई? सगळं ओळखता संत. हताश व्हाल त्या दिवशी स्वामीजींच्या समाधीजवळ जाऊन बसा. अख्खं जग विरोधात जाईल, स्वामीजींजवळ जाऊन बसा. जग तुम्हाला फसवेल त्या दिवशी स्वामीजींजवळ जाऊन बसा. खूप आघात जीवनात होईल, जवळच्या माणसाचाच त्रास होईल. माफी मागून सांगतो, एखाद्या पापाचा पश्चाताप होईल. स्वामीजींजवळ जाऊन बसा. संत हृदय हे जगतातली सगळी पाप संपवणारं हृदय. सगळ्या महाशक्तींचा राजा म्हणजे संत हृदय, ध्यानात ठेवा. अनेक प्रकारच्या शक्ती जगात, पण संत शक्तीची बरोबरी कोणी करू शकत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्ये प्रियो नरः. अत्यंत पवित्रता. पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. का निम्न भरलिया बुने पाणी ढळोची नेने. ते विश्रांता तोषोनी जाणे सामोरे जया. नदी भरलेला खड्डा सोडून, खड्डा रिकामा सोडून कधी पुढे वाहत नाही. तसं जगात आघात पाहून संत कधी पुढे जात नाही. पायी काठा नेटे, पायात काटा गेल्यावर डोळ्याला पत्र लिहावं लागत नाही. इतका कमी वेळेत डोळ्यात पाणी येतं. तसं जगात दुःख पाहिलं की ज्यांच्या डोळ्याला पाजर फुटतो ते हृदय माझ्या स्वामीजींचं नजर आहे. ते हृदय माझ्या स्वामी महाराजांचं हृदय. आपण दुर्दैव आहे की आपलं त्या हृदयात कधी जाणं होत नाही. मीराबाईंनी ओळखलं. काय झालं? परवा माझा मुलगा येत होता ना, मीराबाई त्याची इच्छा झाली हो लग्न करण्याची. चांगलंय. अहो पण तुमच्या सोबत लग्न करण्याची इच्छा झाली. मीराबाई महाराज म्हटल्या, लग्न चांगल्या सोबतच केलं पाहिजे. चांगली इच्छा झाली त्याची, काय वाईट इच्छा आहे? तुम्ही घेऊन या त्याला. आई पडतच गेली आणि त्याला सांगितलं, बाळा सोन्या तुझं काम झालं. तो म्हणे, खरंच? आई म्हणे, सोनू
तुझा माझ्यावर भरोसा नाही? अरे काम झालं तुझं, चाल बाबा. हाताला धरून त्याला मीराबाई महाराजांकडे आणलं. लय खुश तो. लग्न करायचंय का तुला रे माझ्याशी? म्हटलं हो लग्न करायचं. तयार आहे? तयार आहे. माझ्याशीच ना? हो तुमच्याशी. पण माझी एक अट आहे. काय? कुरळे कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं तेज या भगवान परमात्म्याच्या मुखकमलावर झळकत आहे. या सावळ्या श्रीकृष्णाच्या समोर बस. 7 दिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं म्हण 7 दिवस. पण 7 दिवस हे म्हणताना क्षणभर सुद्धा तुझं चित्त विचलित होता कामा नये. ते जर विचलित झालं, आम्ही सिंहाची पिलय बाळा, मी राजकन्या आहे. भजन करताना चित्त विचलित झालं की तुझं मुंडकच तोडल मागून, छाटूनच टाकेल तलवारीनं मुंडक. मी उभी आहे मागत तलवार घेऊन. आणि तो म्हटला 7 दिवस जर मी शुद्ध आचरणानं घोकमपट्टी करत 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 प्रभुनिष्ठ नाम संकीर्तनानं तुम्ही दिलेलं वचन पूर्ण केलं, तर 7 दिवस जर तू हे भजन केलं तर मग काय, शुभमंगल सावधान. 7 दिवसाने तुझं लग्न. तिथं तरी म्हटलंय हमारी शादी में अभी बाकी है हफ्ते 4. इथं एकच. एका हप्त्यात तुला जे पाहिजे ते. काय महाराज आश्चर्य आहे. नेकनूरकर 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, अहो 7 दिवस झाले मायबाप त्या पोरानं चित्त विचलित न होऊ देता नाठवुनी देह पायाचे चिंतन. सुंदर चिंतन केलं भगवंताचं. 7 दिवस पूर्ण झाले. मीराबाई जवळ गेल्या त्या पोराच्या आणि त्याला उठवलं. उठ, ती वरमाला आहे, उचलन घाल माझ्या गळ्यात, कर माझ्याशी लग्न. जीवनभरा करता तुझी व्हायला तयार आहे. लग्न? कोणतं लग्न मीराबाई? अरे तुला लग्न करायचं होतं ना माझ्याशी. नाही हो, लग्न तर आता झालं. वरिले सावळे परब्रह्म आता झालं नाही का? तुम्हाला नाही का ऐकू आलं का? झालं लग्न. आता लग्न नाही. डोकं टेकवलं महाराज. 7 दिवस अगोदर जिला बायको म्हणून पाहिलं, 7 दिवसानंतर एकाग्र होऊन केलेल्या भजनाने पाठांतराने बायको म्हणून पाहणारीकडं माणसाची नजर आई या शब्दापर्यंत बदलली. याला अंतःकरण वृत्तीतला बदल म्हणतात. मायारीन डोकं टेकवलं पायावर. आपल्या डोळ्यातल्या पाण्याने मीराबाईचं चरण धुतलं. ती म्हणे, मीराबाई याचं तुमच्यासोबत लग्न व्हावं ही इच्छा नव्हती, पण लेकरू एकुलतं एक आहे हो, ते मेलं तर मी काय करू. ही चिंता मनात होती. माझा पोरगा जगला पाहिजे, वाचला पाहिजे. मीराबाई काय तुमची कृपा आहे की माझं पोरग जगलंही आणि त्याच्या अंतःकरण वृत्तीत बदल झालाही. मीराबाईंनी दिलेलं उत्तर आहे, तुम्ही चरित्र वाचा. त्या म्हणतात, माझ्या कृपेनं हे शक्य झालं नाही, यानं केलेल्या सततच्या जपाने, केलेल्या पाठांतराने, जपस्तदर्थ भावना, जपा जपाने याची भावना बदलली. अंतःकरण केलेल्या शब्द सेवेने बदलत असतं. हृदयात ते शब्द शिरले. 7 दिवस ऐकावी मौन कथा जैशी धरून राहे चित्ता. त्या भजनानं याचं चित्त धरलं आणि त्या चित्ताला भजन चिकटल्यामुळं, ते शब्द चित्ताला चिकटल्यामुळं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हे चित्ताला चिकटल्यामुळं झालं असं. एका जनार्दनी गाता हरीचे गुण निमाली, इंद्रिये विषय विसरले काम. चित्त विसरलं की आपल्याला हे सोडूनही दुसरं जगात काहीतरी आहे.
ज्या वेळेला चित्त हृदयाला, ते शब्द हृदयाला चिकटतात, त्या दिवशी जगाचं काम चित्त करत नाही, काम भगवंताचं करतं. तुकोबारे म्हटले आम्ही इतके चिकटो की करुणाकर भाषणच नाही, त्या भाषणाच्या द्वारा जो अमूर्त आहे तो मूर्त होईल, जो अव्यक्त आहे तो व्यक्त होईल, आणि जो निर्गुण निराकार आहे तो मीराबाईंनी जसा सगुण साकार त्याच्याकरता केला, लग्न लावून घेतलं, तोही आम्ही या शब्द सेवेने करू. जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. ज्याला मूर्ती देव दिसत होता त्यानं प्रत्यक्ष मूर्ती बरोबर लग्न केलं. याला म्हणतात मीराबाईचा प्रसाद, याला म्हणतात स्वामीजींचा प्रसाद, याला म्हणतात ज्ञानोबारांचा प्रसाद. ऐसा संत प्रसाद. संतच देऊ शकतील तुम्हाला मला. हे आपण कोणाकडेही जातो आणि काही करत राहतो, तसं नाही. ज्ञानोबारांकडे या, तुकोबारांकडे या. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. 11:15 झाली, वेळ संपत आली. कोणत्याही आजारावरचं एकच औषध आहे, ते म्हणजे संत. कोणत्याही आजारावरचं. दरबारात संतांच्या सेवा म्हणून संतच सांगतोय तुम्हाला. कोणताही तुम्ही म्हणाला आजार तर अनेक आहे, अनेक असू द्या, औषध एकच आहे. वक्ते बाबा एक उदाहरण सांगायचे. एका डॉक्टरच्या हाताखाली एक कंपाऊंडर कामाला राहिला म्हणे. त्यानं 4-5 वर्ष काढली त्या डॉक्टरच्या हाताखाली. कोणी पेशंट आला की ते डॉक्टर त्या पेशंटला सोनामुखी नावाचं एक चूर्ण द्यायचे. गाजलेलं चूर्ण या राज्यातलं आहे, पोट साफ होण्याचं चूर्ण आहे, सोनामुखी. कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी. तो कंपाऊंडर म्हणे डॉक्टर होणं तर सोपं आहे गाडा, हा तो कोणाला सोनामुखी देते. अरे याच्या नादी लागल्यापेक्षा आपण दुसरा दवाखाना टाकू. त्यानं नेकनूर सारखं गाव पाहिलं आणि दवाखाना टाकला. डॉक्टर सर्व जाणे, काय काय जाणे, सर्वच जाणे. एका माणसाने ते बोर्ड पाहिलं, मी लोक म्हणे काय बोर्ड आहे. तो गेला दवाखान्यात, नमस्कार नमस्कार, आजच टाकला वाटते दवाखाना. हो आजच टाकला. आमच्याच तर नेकनुरा 7 आहे, कशाला टाकला हा आता. अरे म्हणे 7 असू दे, पण चालण्याच्या बाबतीत आपलाच दवाखाना 1 नंबर राहील. एक पेशंट आला की कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी, 6 खडी जोडतो म्हणे पेशंटची. अहो पण तो म्हणे एक पेशंट येईल कसा. डॉक्टरांनी 100 रुपये काढले, त्याच्या हातात दिले. या गावात सगळ्यात रिकामे मला तुम्हीच दिसून राहिले, तुम्ही हे 100 रुपये घ्या आणि एक रोगी कोणीतरी घेऊन या नेकनूर मधला. तो सगळ्या नेकनुरात हिंडला. पण नेकनूर म्हणजे निरोगी गाव, रोगीच नाही महाराजी. तो कोणी काय जाम झालं म्हणे गळे, रोगी नाही. एका कुंभाराचं गाडो हरवलं होतं. त्या कुंभार काकांनी पार गाडो गावात शोधलं, 3 तास सापडत नाही. दोघांची भेट झाली. राम राम ओ कुंभार काका, राम राम. अरे काय शोधताय. म्हटले गाडो शोधतोय. सापडत नाही, सापडत नाही. किती वेळ झाला. म्हटले 3 तास झाले. चला. म्हटले कुठं. अहो म्हणे सर्व जाणे. कुंभार काका म्हणत गाडो बी जाणे. म्हणे हो ते बी जाणे. आणलं बसवलं त्यांना. डॉक्टर साहेब यांचं गाडव हरवलं. म्हटलं किती वेळ झाला. 3 तास झाले. सापडत नाही, सापडत नाही. काही काळजी करू नका, 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीचे. तो म्हणे काय सोनामुखी घ्या 2 टक. अहो तो म्हणे हरवलं गाढव, औषध मी घेऊ पोटात. लगन लोकाचं, नाचतं येड्या डोक्याचं, जोडलं पाहिजे ते. म्हटले तुम्हाला ज्ञान आहे की मला, मी डॉक्टर आहे की तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीचे. घेतले होते ते गुणच गुण. आता ते सोनामुखी एवढी पॉवरफुल होती की तिचा दुसरा टक घेता बरोबर डबल तिला तयार लागायचं. दुसरा टक घेतला कुंभार काकांनी, भरलं डबळ की पळ डोंगरावर, भरलं डबळ की पळ डोंगरावर, भरलं डबळ की पळ डोंगरावर. अरे नेकनूरकर 4था चक्कर डोंगरावर मारला, त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होत. कुंभारबा म्हणत थोडा त्रास जरूर झाला, पण गुण हमखास आला. वा सोनामुखी. साऱ्या गावात जाहिरात केली त्यांनी सोनामुखीची. अहो त्याच गावातल्या एका राजानं त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. चल निघ. सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते, झुकेगा नाही साला. दिली बायको काढून. 15 दिवस बाई माहेरात. निरोप नाही. कुंभार काकाची भेट झाली. काय राणी साहेब बरं, बरंच म्हणावं लागतं म्हणे. बापा नवऱ्यानं दिलं काढून. किती दिवस झाले. 15 दिवस झाले. निरोप नाही. अहो साधा फोन नाही. असा चला तुम्ही कुठं.
म्हटले खरातकडं आपल्या ह्या याच्याकडं डॉक्टरकडं. डॉक्टर चुकून आलो. सर्वजण येते, कोणता इलाज, कोणताही उपाय. ते बाई म्हणे भाऊ नवरा बायकोतला बी जाणे म्हणे. हो ते बी जाणे, तुम्ही चला. आणलं त्या बैलांना बसवून. डॉक्टर साहेब पहा जरा पेशंट यांच्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. निरोप नाही. डॉक्टर साहेब फोन नाही साधा. काहीच काळजी करू नका, 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीचे. आजार कोणताही असू द्या, औषध फक्त. ते बाई म्हणे भाऊ यानं काय होईल? अरे म्हणे हे औषध घेतलं की निरोप नवऱ्याचा. घेतलं तिनं ते 2 टक घेतले. दुसरा टक घेता बरोबर डबल भरलं. गुण सारखाच. प्रधान म्हणे राजा अख्ख्या भागात शौचालय बांधाई मोहीम आपली. तुही बायको जर बैर दिशेला जाताना लोकांनी पाहिली तर लोक नाव ठेवतील ना रे तुला. काय नवरा बायकोचं भांडण आहे ते 4 भिंतीच्या आत मिटवा ना, जगाला काय तमाशा दाखवता. लाव तिला फोन. आणि मोबाईल घेतला आणि तिला फोन लावला. हॅलो श्रीवल्ली, तू निघून ये. ती म्हणे थोडा त्रास जरूर झाला पण गुण हमखास आला. वा रे वा सोनामुखी, मी तुम्हाला रात्रभर सोनामुखी सांगू शकतो. पुरी रात. त्याला काय अभ्यास लागतो, त्याला काही चिंतन लागतं. अहो त्याच राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. संपलाय माझा विषय, कीर्तनही संपलंय. समोरच्या राजाने स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5000, याचं 500. याची पंढरी घाबरली. वक्ते बाबा उदाहरण लय गोड सांगायचं. तो म्हणे 5000 सैनिकांबरोबर 500 कसे लढतील? काय करावं? घाबरला तो म्हणे आता राज्यही जातं, सत्ताही जाते, बायकोही जाते, काहीच जात नाही. बाई म्हणे तुम्ही थांबा जरा, माया आहे का? ज्याच्या कृपेनं मी या घरात आली एकदा, तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या. लय जोरदार माणूस आहे तो, सर्वजण येते असं. हो आणलं नवऱ्याला बसलो. डॉक्टर साहेब माझ्या नवरा आहे, लय घाबरलाय समोरच्याचं 5000 सैन्य पाहून. काहीच काळजी करू नका. तुमचे शिपाई किती आहे? म्हटले 500. 1000 पुढे घेऊन जा सोनामुखीच्या. यानं काय होईल म्हणे? 2-2 टक द्या. हे काय का शिपायाला? अरे पण होईन का रे? म्हटले हे घेतलं की युद्धच होत नाही. हे घेतल्यावर रिकाम पण तर पाहिजे की. 500 शिपायांना 2-2 टक दिले. घेतले त्यांनी, ते भरले डबळे. 500 जण डबळे घेऊन निघाले. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. ते पाहिलं समोरच्या सैन्यानं. ते त्यांच्या राजाला म्हणत, राजा रोगराई चालू आहे या भागावर, रोगराई. नंतर करू युद्ध, आता परवडणार नाही, मोठं खराब असते. 5000 सैन्य परत निघून गेलं. 500 शिपाई डोंगरावून खाली आले. ते राजाला म्हटले राजा थोडा त्रास जरूर झाला गाड्या, पण गुण हमखास आला. आजार कोणताही असू द्या, औषध फक्त. मोठ्यानं सांगा की राव एवढं रामबाण औषध तुम्ही मोठ्यानं सांगा ना. आजार कोणताही असू द्या, औषध फक्त. अरे तसं जीवनातल्या वेदना कोणत्याही असू द्या, करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण, करुणाकर भाषण. माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहे. भवरोगा ऐसे जाय अनिक काय शुल्लकी. अरे एवढा मोठा रोग ज्यांच्या भजनाने जातो, संकीर्तनाने जातो, ज्यांच्या शब्द सेवेने जातो, तिथं चिल्लर चाललर लोकांचं काय? लागती चालता गा गुणदोषांच्या ठेचा, सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैचा. पाहतो वासो तुझी थोर लागली आशा, तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. त्या पंढरी निवासाकडे नेणारे जे शब्द आहेत त्या शब्दाची कायम घोकमपट्टी करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ते शब्द आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. कोणी निर्माण केले ते शब्द आणि कुठे? महाराज म्हटले फार सोपं आहे. सोजवळ केल्या वाटा
आयत्या निटा मागेला सुंदर वाट निर्माण करून ठेवली. ती वाट म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, ती वाट म्हणजे गाथा आहे, ती वाट म्हणजे स्वामीजींच्या वेदाच्या रुच्या असलेल्या चाली आहे. त्या चालींपर्यंत, त्या ग्रंथांपर्यंत तुम्ही जा. कसे जा? एखादा क्रिकेटर बॅटला बॉल लागला की रन घ्यायला जसा पडतो, धाव घ्यायला जसा पडतो आणि यश जवळजवळ मिळवत असतो, तसे तुम्ही या मानवी जीवनात धावा घ्या.
सगळे आवाज काढा ना एकदा, सगळे सगळे. मी पुढे म्हणतो, तुम्ही माग हे मल्हारी दिग्विजय महाराज, महेश महाराज, जगदाळे गुरुजींनी रत्न जन्माला घातलं, अनेक विद्यार्थी घडवले. तसं लेकरू सुद्धा आता जगदाळे गुरुजींचं नाव पुढं चालवायला दिग्विजय महाराजांच्या रूपानं पुढं आलेलं आहे. हे पिंगळा नावाचं प्रकरण माहिती नाही असा काही माणूस महाराष्ट्रात सध्या नाही. असला तर माणूस नाही. ज्याला भजन आवडतं त्याला हे ऐकलेलंच आहे, त्याच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे. आतून नसतो माणूस. भजनाची काय ताकद आहे रे, या नादा पुढं 10-15 डीजे बंद पडतील. जोक आहे का महाराज? आतल्या ती म्हातारी आवरायची वेळ आलेली इथं. तरण्यांचं तर सोडून द्या तुम्ही. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना आवडतं. हे अनेक प्रकारची भजनं आपण गात राहतो, म्हणत राहतो. त्याचा भाव एवढाच आहे की तरुणांनी इकडे यावं, तरुणांनी इकडे चिकटावं. हे ऐका बाबा, 4 दिवस इतकं दिवसापासून सवय सुरुवात करा. दिवसभर इतकं चांगलं वागा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. परमार्थ नाव कशाचं आहे? दिवसभर इतकं स्वच्छ सुंदर आनंदी वागायचं की रात्री सुखानं पडल्या पडल्या झोप. 4 महिने इतकी नीतीनं कष्ट करायची की 8 महिने जागेवर भाकर भेटली पाहिजे. आणि मानवी नरदेव मिळाला तर इतकी संतांच्या शब्दाची सेवा करायची, इतकं पाठांतर करायचं की एक दिवस मूर्तिमंत परमात्मा आपल्या पुढे उभं राहिला पाहिजे. आणि त्याने आपल्याला म्हटलं पाहिजे, स्वामीच्या गावावरून आला, स्वामींच्या गावा शेजारी राहता, चला 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 तुमचा नंबर लावतो पांडुरंगाजवळ. कारण चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार, आणि बिघडलेल्या जीवनाला दिशा द्यायला केवळ पांडुरंगाचा हात. या तिन्ही गोष्टी आपण कायम तपासात राहा. आपला कुंभारही तोच, आपला सोनारही तोच, आपला मालकही तोच, आपलं सर्वस्व तोच. त्याच्याकडे चला, आपलं भलं होईल. नाहीतर फार वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळी ताण घेत जाऊ नका. दरवाजा बंद करायचा आणि अर्धा तास नाचत जा रोज तानातान. फक्त भांडे पाडू नका म्हणजे झालं बाबा घरातले मावले हो. गाण्याचा नाचण्याचा शेवट कोणा करता असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदार अंतःकरणानं सांगा, याचा शेवट माझ्या पांडुरंगा करताय. पुरुष मंडळींनी सुद्धा लोकांचा ताण घेणं बंद करा जरा. आपण मर्दाची पिलंय, मोठ्याची पिलंय, आपण सिंहाच्यासारखी जीवन जगा जरा. पडकुड्यासारखं आयुष्य जगायचं नाही. सोनं नाणं जमिनी बिमिनी गाड्या बिड्या उत्तम, पैसा मजबूत असला पाहिजे माणसाकडं, घरदार व्यवस्थित असलं पाहिजे, जमीन जुमला एकदम परफेक्ट असला पाहिजे, तालुक्यात गावात जिल्ह्यात परिसरात मान असला पाहिजे आपल्याला. आपलं नाव काढलं की लोकांची कामं झाली पाहिजे. माणूस आला
किंवा येणार हे ऐकलं की आपला दरारा निर्माण झाला पाहिजे, इतकं वजन निर्माण करा. आणि ते वजन चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगाराच्या लांब राहा. परमेश्वर तुमचं वजन आपोआप तयार करून घेईल, एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणाल हे सारंही करतो आणि तेही करतो, होत नाही. काही मिळवण्याकरता, काही चांगल्या पदावर जाण्याकरता चुकीच्या गोष्टी सोडा. सज्जनासोबत हातात हात ठेवा. छोटो की बाजार में पत्रों का व्यापार करना दुनिया का काम है, संतों का नहीं. हे सब छोटो की अदालत आहे. मूर्खाच्या हातात हात देऊ नका, सज्जनाच्या हातात हात द्या. माझ्या लक्ष्मण बाबा जेव्हा जेव्हा तुम्हाला परमार्थिक साधने करता आवाज देतील, एका साधूच्या आवाजाला हाकेला आपण कायम ओ द्या. ती ओ दिलेली तुमचं भलं करणारी असेल, एवढं ध्यानात ठेवा. आनंद देणारी असेल, गड आपलाय, मठ आपलाय, टेकडी आपली, हे सारं आपलंय, असं धरून पुढं चला. जिथं निष्ठा असेल तुमची तिथं निष्ठेनं पुढं चला. आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जरा महाराजांची इच्छा म्हणून एक कडवं फक्त म्हणतो. खाटूश्याम मगापासून आमच्या गोड्डू महाराजांना खाटूश्यामच म्हणता याच्या नानासाहेब महाराज, ते खाटूश्यामाची मूर्ती दिसते, लय परिमळ मूर्ती. चला, सुंदर भाव आहे त्याचा. कृष्ण को जिसने दान दिया उस दान के आगे हमने सुना तेरा नाम लिए संकट सब भागे. बहता बाबा बहता नीर थमावना तीन बाण के दारी तीनों बाण चलाओ. मुश्किल में आज तेरा अब जल्दी आओ. सुंदर भाव आहे त्या भजनाचा. संकट काळात देवाकडे अंजानी सनगरी में सब अनजाने लगड़े हैं. हम तो तेरी याद में रो रो रोते. अनजानी वो अनजानी अनजानी सनगरी में सब अनजाने लगड़े हैं. हम तो तेरी याद में रोते. हम सबकी विपदा हम सबकी विपदा तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ. मुश्किल में तेरा जल्दी अरे संकट काळात भगवंताकडे चला, देव द्यावून येईल तुमच्याकडे. पण निरोप सांगायला स्वामीजी मध्ये लागतील. म्हणून स्वामीजींची कृपा साध्य करण्याकरता आजच्या तुकोबऱ्यांच्या अभंगाप्रमाणे आपण शब्दाची सेवा करा एवढी अपेक्षा करतो. शब्दाची सेवा श्री क्षेत्र मुक्ताईनगरला मुक्ताबाई जवळ स्वामी महाराजांनी केली. आमचे प्रल्हाद भाऊ म्हणायचे, मी ज्यांच्याकडे शिकलो बाबा, दोन्ही पायांना अपंग होते, ते म्हणायचे स्वामी महाराजांना त्यांनी पाहिलेलं. त्यांचं जीवन आता जवळजवळ त्यांना जाऊन साधारणतः ते 2002-3 मध्ये गेले असते. ते सांगायचे स्वामीजीने माझ्या समोर तुकोबऱ्यांच्या नाटाचं पारायण मुक्ताबाई समोर केलं. स्वामींना आपण पाहिलं नाही, पण स्वामी महाराजांना ज्यांनी पाहिलं त्यांना आपण पाहिलं. ते म्हटले आजही आमची पद्धत अशी आहे की स्वामीजींच्या पुण्यतिथीला एक कीर्तन आणि नाटाचं पारायण.
आजही मुक्ताबाई नगरला चालू आहे. स्वामीजींची जे काही सेवा आहे, आता माझी एकच इच्छा आहे, आमच्या सगळ्या लेकरांची इच्छा आहे, आणि बाबा आपण ती पूर्ण करा. मुक्ताबाईचा फिरता नारळी सप्ताह खूप मोठ्या प्रमाणात त्याचं वैभव वाढलं. आधी छोटं स्वरूप होतं, आता वाढलं. यावर्षी तो अकोल्याला आहे, विदर्भात. आपण जर त्या कालावधीमध्ये स्वामी महाराजांच्या पादुका त्या सप्ताहामध्ये आणल्या, तुम्ही म्हणाल ती तयारी, तुम्ही म्हणाल तशी व्यवस्था, तुम्ही म्हणाल तसे उपचार आम्ही स्वामींच्या पादुकांची करूया. तुमची पुजारी, तुमची जे काय व्यवस्था असेल, तुम्ही त्या पादुका घेऊन यावं आणि एक दिवस फिरता नारळी उत्सवामध्ये आपण सेवा करावी, कीर्तन करावं. मी मगाशी कुटू महाराजांना बोललो की आपण बाबांना एवढं सांगा, 24 मार्च ते पुढं तारीख आहे आमची, आपल्याला जे होईल ती तारीख आम्ही बसूया. पण आमच्यासारख्या लेकरांना आपण जवळ धरावं. आम्ही तुमचेच आहे बाबा, आम्ही तुम्हाला सोडून नाही, तुमच्या आदेशात, तुमच्या मार्गदर्शनात आम्ही जीवन जगणार आहे. स्वामीजींचं मुक्ताबाईचं खूप नातं आहे. बऱ्याच लोकांनी ते नातं बिघडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही आताची मुलं तुमच्या आदेशात, तुम्ही म्हणाल तशी परंपरा पुढे घेऊन जायला तयार आहे. पण आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, आणि तुमचा जो प्रेमाचा पदर, ती प्रेमाची पाखर कायम आमच्या आयुष्यावर राहू द्या, एवढीच प्रार्थना या निमित्ताने करतो. एखाद्या मोठ्या सप्ताहात कीर्तन करायचे म्हणून कधी नारळी सप्ताहात मी इथं आलो नाही. पुण्यतिथी उत्सवात आलो, एखाद्या मोठ्या सप्ताहात जायचे, गर्दीत जायचं म्हणून मी कधी आलो नाही. मी स्वामींनंतर माझ्या लक्ष्मणबाबांचं दर्शन घ्यायला इथं आलोय आणि कायम येत राहतो. जेव्हा माझं कीर्तन नव्हतं तेव्हाही मी मठावर दर्शनाला आलो होतो. इथली वेगळी आस्था, माझ्या आजोबांनी सुद्धा दर महिन्याची वारी केली, त्यामुळं मी ते ऐकून आहे. आगळी वेगळं नातं स्वामीजींचं आहे. ती स्वामीजींची कृपा आपल्या सगळ्या लेकरांवर राहो, ही प्रार्थना मी आपल्या सगळ्यांकडे करतो. आणि माझ्या झालेल्या कीर्तनरूपी सेवेला विराम देतो. आपल्याला 2 मिनिट विनंती आहे की आपण आईसाहेबांचं भजन करू आणि सेवेला विराम देऊ. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती श्री संत श्री संत